तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या NTP, IPHS, CLMS कार्यक्रमाअंतर्गत मंजूर विविध पदे भरण्यासाठी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद जालना तर यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर, QAC किंवा NPNCD किंवा CLMC मॅनेजर. तर यासाठी इथं 3 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला इथं एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MBA किंवा MPH किंवा MHA तुम्हाला ते लागणार आहे. तसेच NHM किंवा शासकीय अनुभव तुम्हाला जर असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. त्यानंतर या पदासाठी जे वेतन आहे तर तुम्हाला 35,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे लॅब टेक्निशियन. यासाठी तुम्हाला 10+2 डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन इथं लागणार आहे. तसेच 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागेल RNTCP किंवा स्पुटोन स्मियर मायक्रोस्कोपीमध्ये. तसेच हायगर क्वालिफिकेशन असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. तसेच तुम्हाला महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन इथं लागणार आहे आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. आणि या पदासाठी जे वेतन आहे तर तुम्हाला 18,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे CLMC टेक्निशियन. तर यासाठी इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला 10+2 डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला इथं अनुभव लागेल मायक्रोबायोलॉजी टेस्ट. तसेच महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलची नोंदणी तुम्हाला इथे लागणार आहे. आणि या पदासाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 18,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे SR.+ सुपरवायझर. तर यासाठी इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन इथे लागणार आहे. तसेच सर्टिफिकेट कोर्स तुम्हाला इथे लागेल कॉम्प्युटर ऑपरेशनमध्ये कमीत कमी 2 महिन्याचा. तसेच 2 व्हीलरचे लायसन तुम्हाला इथे लागेल. तसेच तुमच्याकडे NTP मध्ये जर 2 वर्षाचा अनुभव असेल किंवा पब्लिक हेल्थ प्रोग्राम इन सुपरवायझरी कॅपॅसिटी यामध्ये 5 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. तसेच या पदासाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे STS. तर यासाठी इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री किंवा रिकॉग्नाइज्ड सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स इथे लागणार आहे. तसेच कॉम्प्युटर कोर्स तुम्हाला इथे लागेल 2 महिन्याचा किंवा MSCIT. तसेच ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच ट्युबरक्युलोसिस हेल्थ व्हिजिटर रिकॉग्नाइज्ड कोर्स किंवा सोशल वर्क डिप्लोमा तुमचा झालेला असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे TBHV. तर यासाठी इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएट इन सायन्स इथं लागणार आहे किंवा इंटरमिजिएट 10+2 आणि एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग AS, MPW किंवा LHV किंवा ANM किंवा हेल्थ वर्कर सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच ट्युबरक्युलोसिस हेल्थ व्हिजिटर रिकॉग्नाइज्ड कोर्स तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच कॉम्प्युटर कोर्स तुम्हाला इथे लागेल कमीत कमी 6 महिन्याचा. त्यानंतर या पदासाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 17,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे लेकेशनल काउन्सिलर फिमेल. तर यासाठी इथे 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला RGNM विथ व्हॅलिड NMC रजिस्ट्रेशन इथे लागणार आहे आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य मिळणार आहे. तसेच या पदासाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 40 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी इथं 45 वर्षापर्यंत आहे. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 29 जून 2025 पर्यंत असणार आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं कशा प्रकारे होणार आहे तर या पदांसाठी तुमची निवड इथं गुणांकन पद्धतीनुसार होणार आहे. तर यामध्ये क्वालिफाय एक्झामिनेशन अंतिम वर्षाच्या गुणाचे सरासरी 50 गुण. तसेच ॲडिशनल क्वालिफिकेशन करिता 20 गुण. तसेच रिव्हेलंट एक्सपिरियन्स असल्यास तुम्हाला इथं 30 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. तर या पदांसाठी मुलाखत प्रक्रिया न घेता उक्त गुणांकन पद्धतीनुसार तुमची इथं निवड करण्यात येणार आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ती इथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला जिल्हा DFWHS COVID-19 या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल, राष्ट्रीयकृत बँकेचा. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहे. तर यामध्ये जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व गुणपत्रके, तसेच जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, तसेच अनुभव प्रमाणपत्र,
तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 12/2/2025 पर्यंत सादर करायचे आहेत आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर ते इथं दिलेले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद जालना, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांचे कार्यालय. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं सादर करायचे आहेत. तसेच पात्र उमेदवारांची यादी तसेच भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.